नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आणि शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण शिकूया इयत्ता 8वीच्या मॅथमॅटिक्समधील 3rd चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट्स, त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 मधला पहिला क्वेश्चन मी या ठिकाणी लिहिलेला आहे. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. त्यातला फर्स्ट नंबर आहे 8000. आता क्यूब आणि क्यूब रूट्स हा भाग अगोदर सुद्धा आपल्याला झालेला आहे. क्यूब मीन्स कसा, 3 क्यूब मीन्स 3 into 3 into 3. 2 क्यूब is equal to 2 into 2 into 2. 2 क्यूब किती होईल बघा, 2 into 2 into 2 किती होणार आहे, 8. मग 2 क्यूब is equal to 8. therefore क्यूब रूट ऑफ 8 is equal to 2. हे आपल्याला माहिती आहे. 2 क्यूब is equal to 2 into 2 into 2 means 2 क्यूब is equal to 8. therefore क्यूब रूट ऑफ 8 is equal to 2. मग 8चं क्यूब रूट जर 2 आपल्याला काढता येत असेल तर 8000चं सुद्धा आपल्याला क्यूब रूट काढता येईल. आपण त्याच्या अगोदर फॅक्टर पाडूया. 8000 इज इक्वल टू 8000 चे फॅक्टर काय पडतील बघा, 8 into 1000. 8 into 1000. मग 8 चे फॅक्टर आताच पाडले आपण, 2 into 2 into 2. आणि 1000 चे फॅक्टर काय पडणार आहेत, 10 into 10 into 10. मीन्स 8000 चे फॅक्टर काय पडले, 2 into 10 म्हणजे 20 into 20 into 20. therefore 8000 is equal to 20 cube. 8000 is equal to 20 cube. therefore cube root of 8000 is equal to 20. आहे का छान, सोपं आहे. तर तसे याचे फॅक्टर पाडायचे. 729. आता हा 9 ने डिव्हिजिबल आहे बघा. 9 8 जार 72, 9 1 जार 9. म्हणजे याचे फॅक्टर काय पडतील, 9 into 81. 9 8 जार 72, 9 8 72, 9 1 जार 9. याचे फॅक्टर पुन्हा काय पडतील, 81 चे 9 into 9. therefore 729 is equal to 9 into 9 into 9. therefore 729 is equal to 9 cube. therefore cube root of 729 is equal to 9. तसेच याच्यात थर्ड एक्झाम्पल आहे 343. याच्या अगोदर फॅक्टर पाडूया आपण. 343 चे फॅक्टर. आता 7 ने डिव्हिजिबल आहे हा. 7 into किती होते बघा, 7 चौक 28, राहिले 6 63, 7 9 63. 7 into 49 चे पुन्हा फॅक्टर 7 into 7, 343 is equal to 7 into 7 into 7 means 7 cube. therefore cube root of 343 is equal to 7. पहिले 3 एक्झाम्पलचे आपण क्यूब रूट काढलेले लिहून घ्या. यानंतर 4th एक्झाम्पल आहे फाइंड क्यूब रूट ऑफ -512. आता -512. आता काय करूया, पहिल्यांदा
512 चे फॅक्टर पाडूया. याला 2 ने डिव्हिजिबल आहे बघा. 2 याला डिवाइड केलं तर काय होणार आहे? 2 न 2 दुने 4, 1 राहिला 10, 11 झाला. 2 पंचे 10, पुन्हा 1 12, 2 सक 12. हे तुम्ही असे 7वी मध्ये तुम्ही फॅक्टर पाडायला शिकलात. पुन्हा 2 इंटू आता 256 ह्याचे पुन्हा ह्याचे काय होतील? 2 इंटू 120 डिवाइडचा हाफ. 256 हाफ किती आहे? 128. पुन्हा 2 इंटू 2 इंटू 128 चा हाफ किती? पुन्हा हा 2 ह्याचे पुन्हा काय लिहिणार? 2 इंटू 64. आता इथं 2 इंटू 2 इंटू 2 आहे आणि 64 हा कशाचा क्यूब आहे? पाटे. छोट्या छोट्या संख्येचे क्यूब तुमचे पाठच आहेत. 4 इंटू 4 इंटू 4 आहे म्हणजे 64 ची फॅक्टर काय लिहिणार? 4 इंटू 4 इंटू 4. आणि काय काय तर 512 चे सुद्धा क्यूब हा कितीचा क्यूब आहे? ते पाठच आहे. तरी आपण बघूया म्हणजे आता याची फॅक्टर काय पडली? 2 इंटू 4 जवळ जवळ घेऊ आपण. 2 इंटू 4 किती होईल? 8. आणि पुन्हा हा 2 इंटू 4 8. 2 इंटू 4 8 मीन्स 8 इंटू 8 काय होणार आहे? 8 इंटू 8 इंटू 8 8 क्यूब म्हणजे 512 इज इक्वल टू 8 क्यूब. परंतु आपल्याला मायनस आहे, मायनस साइन दिलेले आहे, मायनस 512. देअरफॉर मग क्यूब रूट ऑफ मायनस 512 इज इक्वल टू इथे ना मायनस 8 किंवा मायनस 8 क्यूब असं जर लिहून दाखवलं तरी चालते. 8 क्यूब इज इक्वल टू 512. therefore minus 512 is equal to minus 8 bracket cube. Minus 512 is equal to minus 8 bracket cube. Therefore cube root of minus 512 is equal to minus 8. आणि हेच फॅक्टर आणखी दुसऱ्या मेथड सुद्धा पाडता येतात. मुद्दा मी एकच एक्झाम्पल इथे घेतलंय. 512 त्याचे फॅक्टर कसे पाडायचे बघा. असे तुम्हाला पाडता येत असतील असे पाडा. किंवा अजून एक सोपी मेथड आहे. इथे इव्हन आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार आहे. 5 एक 2 के 2 किंवा 2 दुने 4. 5 यांचे काय होणार इथं 5 पर्यंत 2 चा टेबल. 2 दुने 4 1 राहिला 11. 2 पंचे 10 1 राहिला 12. 2 सक 12 असं करत जायचं. पुन्हा 2 2 के 2 2 दुने 4 1 राहिला 16. 2 ठीक 16. पुन्हा 2 2 सक 12 2 चौक 8. किती छान आहे बघा. पुन्हा आता 64 आला म्हणजे 4 नंतर ते लक्षात येतात आपल्या. 4 1 के 4 2 राहिले 14. काय होते 4 1 के 4 2 राहिले 24. 4 सक 24. नंतर पुन्हा 4 जाईल. 4 चौक 16 आणि 4 1 के 4. आता 2 2 2 हा एक गट आहे. 4 4 4. किती छान आहे बघा. म्हणजे फॅक्टर कसे पडले आता 512 चे फॅक्टर काय पडले 2 2 2 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 4 इंटू 4 इंटू 4. आणि मग हे जवळ घ्या किंवा याचं क्यूब रूट घेताना 512 आहे. याचं क्यूब रूट घेताना काय करणार क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू या 2 2 2 पैकी याचा 2 इंटू 4 4 4 3 आहे. क्यूब रूट घेतो म्हणजे 3 पैकी एक घेणार. 4 4 4 चा घ्यायचा इथं 4 इज इक्वल 2 इंटू 4 8. बघा दोन्ही मेथड तुम्हाला मी करून दाखवली. मग क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8 आहे. देअरफॉर मग काय होणार क्यूब रूट ऑफ मायनस 512 इज इक्वल टू येणार मायनस 8. मग ते पुढे तुम्ही दाखवू शकता या मेथडनं. असे सुद्धा फॅक्टर पाडता येतील. मग असे तुम्हाला पाडता येतात असे पाडा किंवा असं उभ्या पद्धतीने पाडा. त्याचे फॅक्टर पाडा म्हणजे झालं. या पद्धतीने हे 4th एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा. दोन्ही मेथडनं लक्षात ठेवा. यानंतर 5वे एक्झाम्पल आहे -2744.
आता हे मायनस असेल तर अगोदर प्लस समजूया आणि त्याची फॅक्टर पाडूया. कशी पाडूया पाहिजे तिकडं उभ्या मेथडनं दाखवतो तुम्हाला. काय आहे 2744. आता इव्हन नंबर आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल असणार आहे. बघा मेथड समजून त्याला 2 ने डिवाइड करायचं. कसं होणार बघा. बे के बे पुन्हा 7 आहे. बे त्रिक 6 एक राहिला 14. बे सत्ती 14. बे दुने 4 होते का बघा. पुन्हा इथे इव्हनच आहे 2 जाणार आहे 13 म्हणजे बेसक 12 तर 7 आला. बे त्रिक 6 त्यातला एक राहिला 12 बेसक 12. पुन्हा ह्याला 2 जाईल इथं 6 आहे बघा म्हणजे काय होणार मग बे त्रिक 6 पुन्हा 3 आहे बे के बे एक राहिला 16 बे अठ्ठी 16. बघा बरोबर आहे. बघा बरोबर. बे के बे एक राहिला बे के बे नंतर बे त्रिक 6 एक राहिला 14 बे सत्ती 14 बे दुने 4 पुन्हा 2 बेसक 12 एक राहिला 17 बेसक 12 एक राहिला 17 झाला 17 बे अठ्ठी 16 झाला माहिती. बे अठ्ठी 16 एक राहिला 12 बेसक 12 बरोबर आहे. नंतर बे त्रिक 6 इथं बे चौक 8 येईल आणि बे त्रिक 6 बघा बरोबर आहे. बेसक 12 एक राहिला नंतर 17 झाला बे अठ्ठी 16 एक राहिला 12 बेसक 12 पुन्हा 2 झाले बे त्रिक 6 बे चौक 8 बे त्रिक 6. आता 343 मगाशी आपण फॅक्टर काढली होती 777. इथून लावा 7 ना डिवाइड करा काय होईल 7 चौक 28 राहिले 6 63 7 9 63 पुन्हा 7 7 7 49 7 1 7. बघा हा 2 2 चा इकडे झाला 2 2 2 आणि इथं 7 7 7. देअरफॉर ह्याची फॅक्टर काय पडली सांगा आता काय लिहार 2744 2744 is equal to 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7. 3 2 2 2 चा इकड 7 7 7 चा. Therefore cube root of 2744 is equal to या 3 पैकी एक घ्यायचा 2 आणि या 7 7 7 पैकी घ्यायचा 7 is equal to किती आला मग 14 आणि मग मायनस असेल. Therefore cube root of minus 2744 is equal to काय आलं मग -40. याचा आन्सर आलं -40. कशी फॅक्टर पाडली इथं पुन्हा एकदा बघा. हा 2 होता बे के बे नंतर बे त्रिक 6 एक राहिला 14 बे सत्ती 14 बे दुने 4 झालं. पुन्हा 2 बेसक 12 एक राहिला 17 बे अठ्ठी 16 एक राहिला 12 बेसक 12 आहे का छान. बे त्रिक 6 बे चौक 8 बे त्रिक 6 पुन्हा 7 7 चौक 28 34 मध्ये 28 गेले 6 त्याला 63 7 9 63 पुन्हा 7 ने डिवाइड करायचे 7 7 49 पुन्हा 7 ला 7 7 1 7. फॅक्टर पडले 2 into 2 into 2 7 into 7 into 7 2 into 2 into 2 7 7 7. ह्या 3 पैकी याचा 3 वेळा 2 आहे तो एकदाच घ्यायचा 7 7 7 आहे तो एकदाच घ्यायचा क्यूब रूट येतात 2 into 7 झाला 40. क्यूब रूट ऑफ -2744 is equal to -40. पाचवं लिहून यानंतर पहिल्या क्वेश्चन मधलं लास्ट एक्झाम्पल 32,768. आता याचं आत्तासारखंच करूया उभ्या पद्धतीनंच फॅक्टर पाडवायचे. काय होईल 32,768. आता इव्हन नंबर आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहेच. 2 ने डिव्हिजिबल असेल तर 4 ने डिव्हिजिबल आहे का बघायचं. 4 ना असेल तर 8 ना आहे का बघायचं म्हणजे मोठी मोठी फॅक्टर पडतील. आपण 8 ने डिव्हिजिबल आहे का बघू. 8 चौक 32 इथं 0च जाईल 76 8 9 72 राहिले 4 48 बरोबर आहे का. 8 6 48 म्हणजे त्याला डिवाइड करता येईल 8 ना आपल्याला. डायरेक्ट 8 न करूया. 8 चौक 32 7 ला जात नाही
मग काय येणार झिरोचा झाला 76 76 झाला. मग 8 9 72 राहिले किती 4 48 8 सक 48. एकदा 8 ने गेलं म्हणजे आता 8 नसणारच पण आता बघूया काय होईल. 8 45 इथं 8 1 8 1 राहिला 16 8 2 16 पुन्हा किती आता येतोय 512. त्याला पुन्हा 8 न जाईल बघा कसा होईल. 8 सक 48 51 पर्यंत राहील 3 32 8 चौक 32. आता 64चे माहिती आहेत आपल्या 64चे 4 × 4 × 4 4चं क्यूब आहे 4 ने डिवाइड करायचं बघा होती का नाही कसं होईल. 4 1 4 2 आहे 24 बरोबर आहे ना. 4 1 4 2 आले 24 4 सक 24 पुन्हा 4 4 चौक 16 पुन्हा 4 4 1 4 गट काय आलं का 8 8 8 आणि 4 4 4 याची फॅक्टर पडली काय 32,768 इज इक्वल टू 8 किती वेळा 3 8 × 8 × 8 × 4 × 4 × 4 4 × 4 × 4 मग काय 4 × 8 × 4 8 चौक 32 पुन्हा असा 32 आणि हा 32 होणार 32 × 32 × 32 हे आहे तसंच. Therefore 32,768 इज इक्वल टू 32 क्यूब. हे प्लस आहे का मायनस आहे प्लसच आहे ना हे प्लसच आहे. मग याचा क्यूब हा therefore क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू किती येणार फक्त 32. हे आपलं फायनल आन्सर घेऊन घ्या. आता या प्रॅक्टिस सेट मधली आपण ही 6 परीक्षा एक्झाम पहिल्या क्वेश्चन मधली. आता दुसरा एक क्वेश्चन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आज जेवढं झालेलं आहे प्रॅक्टिस सेट 3.3 त्याच्यातली 6 एक्झाम्पल झाली पहिल्या क्वेश्चन मधली त्याचं प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस सेटच्या अगोदर सॉल्व केलेले एक्झाम्पल आहेत त्यांचं प्रॅक्टिस करा. आणि नेहमीच आपला सल्ला परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिस करा परफेक्शन मिळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेस्ट लक.